म्हणजे गण गवळण नाही म्हणतीस का? मला वाटलं होतं धीरे 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 गाडी चालत एकदम धुवावून टाकल्या. मला विचार पडला मी कोणतं काम म्हणू. कृष्णाजी का म्हणल्या तू? का म्हणल्या? चार गोष्टी एकत्र येतील तेव्हा जीव निर्माण होते. कोणता गोपीयानं सांगलं का तुम्हाला हे? नाही गोपीचंद गोपीयानं सांगलं का? पुस्तक वाचले का परशुराम बाबाजीची? नाही परशुराम बाबाजीची पुस्तक वाचले का? ते आम्हाला मालूम आहे. समजलं का नाही? आम्ही कार्यक्रम झाले पाहिले आम्ही त्याचे कार्यक्रम. अजून काय म्हणता? काय म्हणता? तुमच्या काय म्हणते ते गणाचं गणनायक कोण म्हणलं तर निवृत्ती म्हणते. आणि प्रवृत्ती कुठे गेली? कुठे गेली का माहिती? निवृत्ती ना प्रवृत्ती कुठे गेली? भूतात चोरल्या. काहून एवढे ना समजत का? नाही एवढे समजत नाही तुला उत्तर कसं देऊ म्हणून? एवढे समजत नाही का? हा प्रश्न मी कुठून विचारला तू का सांगून आला? पहिला अभ्यास कर. मी आपल्या हिशोबाने शायरी करत होतो बापू. बरोबर आहे. समजतं का नाही? कारण की मी पहिल्या राऊंडला तू चुपचाप राह. का करायचं आहे ते मी पाहतो ना का? मायामध्ये दम नाही का? मायामध्ये ऍबिलिटी नाही का? मी आहो ना एवढा जिवंत स्टेजवर शायरी करता करता जर मेलो तुम्ही कार्यक्रम करा. काय बोला तुम्हाला काय वाटते? ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. ओ कृष्णाजी आम्ही शेर म्हणतो ना तुम्ही पाहिल्या म्हणा ना. नाही तुम्ही पाहिल्या म्हणा. ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. रुतबा दिखाते हो जाहिर मगर वो रुबाब नहीं. खूप माणूस उभा शोभा असते का जी? त्याच्या अंगामध्ये करणी पाहिजे. त्याच्या अंगात करणी पाहिजे का नाही? ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. अरे रुतबा दिखाते हो शायर मगर वो रुबाब नहीं. तुम शेर कृष्णाजी ये मेरे सवाल का जवाब नहीं. सवाल की सवाल की सवाल की तसल्ली होती है जवाब से. अरे गाने की तसल्ली होती है गाने से. सवाल की तसल्ली होती है जवाब से. अरे गाने की तसल्ली होती है गाने से. खुद को तो समझने में कोई मर्दानगी नहीं होती शहीद की. काही म्हणलं ना काही केलं म्हणजे होते का? वा रे वा. अजून काय म्हणता? तुर्रेवाले म्हणतील तुमची माई गवळण होय. कलंगीवाले म्हणतील माझी गवळण होय. सुपानवाले म्हणतील माझी गवळण होय. का तुम्ही स्वतःच्या शब्दाले स्वतःच कलंक लावता हो? मला सांगा परशुराम बाबाजीनं मरेपर्यंत कार्यक्रम केले होय ना? तुम्ही ना ऐकलं ना? ऐकलं की नाही? पण राधा ना गोपिका नाव आलं का त्याच्यात? नाही. ए भुताड्या काही येलाला बेलानं परसाले फुलं का? नाही येलाला बेलानं परसाले फुलं कोणाला शिकवते का? मले नाही मला शिकवण्याला का तू?
प्रश्न विचारला. काय विचारलं? काहून बाकीचे प्रश्न नव्हते तुझ्याजवळ? नाही, बाकीचे प्रश्न नव्हते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 हिंदू कोटबील लिहिले खरं, आणि हे याच्याजवळ लिहून आहे. हे याच्याजवळ लिहून आहे. दुसरं कोटबील कोणतं तुम्हाला दाखवतो पुढच्या फेरात. तुला गुरु करतो आजच्या. तुझ्या पायदून पाणी पितो. दुसरं कोटबील मध्ये दाखव. तुझ्या बनवलेलं काय ते लोकांनी? माझ्या गुरुवर मला काय म्हणतात? काय म्हणतात? दुश्मन चाहे कितना भी छोटा हो, अरे उसे कमजोर मत समझना. दुश्मन चाहे कितना भी छोटा हो, अरे उसे कमजोर मत समझना. अरे मंगेश, अपने औकात देखे बगैर किसी से मत उरजना. तुला काय वाटते? केसावर फुगेवाला समजून राहिलास का? म्हणून तर म्हणतात मी त्याच्याशी नाही करत. काहून नाही करत? नाही, तिरंगेवाले नाही पाहिजे. काहून नाही पाहिजे? खोलवर जाते म्हणू का? आम्ही मर्यादेला पाहतो. समजलं का नाही? तुला काय वाटते? अरे मी म्हणलो पहिला कार्यक्रम आहे तुझा, माझ्यासोबत कसं तरी मिळवून चालायचं बा. चला चालते. पोरग शिकून राहिला माझ्या बरोबर दुय्यम करत, माझ्या बी वाटतील ना. नाही, माझ्यासोबत तू दुय्यम करशील तर माझे कार्यक्रम वाटतील नाही का? वाटतील नाही का? भूताड्या, तू अशा गोष्टी करशील तर कोण सांगन का? मीनं जर अशा गोष्टी वापरल्या तर लोक काय म्हणतील? हे कोटचं आलं म्हणतील, हे भूत कोटचे आले. वा रे वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 ठिकाणी हिंदू कोटबिल लिहिलं. त्यापैकी एक कोटबिल मध्ये स्त्रियांसाठी आणि एक कोटबिल कोणासाठी? तुझ्यासाठी आहे का? नाही, तुझ्यासाठी आहे. तुमच्या भुताड्या, मी तुला पहिलं सांगत आहो, 9 वाजेपर्यंत कार्यक्रमाचा धीर गांभीरपणाने कार्यक्रम करशील का नाही? मस्त मजा येईल. तुला जर इकडं तिकडं जावाचा कोशिश केला, नाही दाबलो तर मी हा मंगेश नाही. मग माई तिरंग्याची जरी पाहिलाच नाही तुला. माया पहिला होय का जी? पहिला कार्यक्रम नाही होय का मायाला? तुला तर मालूम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी, आणि ते पाहून घेतो आता, ते पान नंबर सांगतो, 144 पान नंबर संविधानावर लिहिला आहे. स्त्रियांसाठी अधिकार, स्त्रियांसाठी अधिकार 144 पान नंबरवर आहे, आणि ते संविधान आहे. वाचो बरं आणि मला समजू उद्या. आहे का नाही आता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हिंदू कोटबिल लिहिलं कायसाठी? त्यावेळेस सतीप्रथा युग होती. सतीप्रथा होती. माणूस मेला की बायकोला शरण जावं लागत होतं. बरोबर? चितेवर. खोटा आहे का खरं आहे? हे चळवळ थांबवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोटबिल लिहिलं. ते महिलांना, पती आहे मेला तर मेला, पण महिलांना तर जिवंत राहू द्या. हे मनुची शिकायत होती. समजला का? मैं झेंडा गळ्याने आया हूँ. आम्ही काय ते झोपाली आलो का? नाही, आम्ही झोपाली आलो. इकडे आता का म्हणतो ते आहे? काय म्हणता? कुछ गीत लबों पे सजते हैं. तू फक्त माझ्या शेराची तोड दे, फक्त शेराची तोड. तेव्हा तुला खरा शायर मानी. अरे कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साथ दिलों में बजते हैं. जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने,
बापू का नाव सांग रे बाबा. हा आमचे मोठे भाऊ मंगेशजी चौधरी यांच्याकडून माझ्या पाठीला 100 रुपयाची भेट मिळाली. माझ्या म्हणून आभारी आहे. धन्यवाद. सत्य प्रणाम. लाख लाख शुक्रिया. मी काय म्हणतो काय म्हणता आपे दम है तो हमें पास कर. मला खरोखर शाहीर आहे म्हणशील का नाही तर मला येथून पास करून जाईल. नाही खरं हा शाहीर बरोबर सांगत होता. हा आपे दम है तो हमें पास कर. अरे नहीं तो फिर बर्दाश्त कर. मैदान में क्यों आया अबे झक मारने. अरे दम है तो हमें पास कर. अरे नहीं तो फिर बर्दाश्त करी. मैदान में क्यों आया झक मारने. 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 अबे दम है तो हम पास कर. नहीं तो फिर बर्दाश्त कर. दम है तो हम पास कर. नहीं तो फिर बर्दाश्त कर. मैदान में क्यों आया झक मारने. 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 किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ. अरे यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है. किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ. अरे यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है. हकीकत में आ जाए तो बिना हकीकत में आ जाए तो हकीकत में आ जाए तो क्या बात है. अरे जिंदा रहूंगा तो खुशियां दे दूंगा सबको. लेकिन किसी को मेरे मरने पे खुशी मिल जाए. शाहिर साहेब तलवार तलवार को पता नहीं होता. अरे उसको किसके साथ चलना है. आगे तो पता नहीं होता उसे किसके साथ चलना है. तलवारीला मारून जायचं का मी कोणाची मुंडकी छाटी. नाही. अंगारीला मारून जायचं का मी कोणासोबत जरी. सांगतो बरं याचा अर्थ. असं या शेराचा अर्थ सांगतो. गाण्याचा ठेव बाजूले. गाणं ठेव बाजूले. झेंडा काढायला ती येतं. नाही आम्ही झोपायला आलो नाही का. नाही मारना है तो पत्थर मारो कीचड़ हो या पानी में. तो पत्थर मारो
ला झोपून काय जागा नाही बा मारना है तो पत्थर मारो अरे कीचड़ हो या पानी में पानी आजा भरे बुढ़ापा अरे गलती हो या जवानी में अब तू सही सकता तो वार कर तुझ्यामध्ये मर्यादा असेल सहनशीलतेची तू जेवढं धकवायचं तेवढं धकवणच घे पहिला मी धकवाने सुस्ती नाही करत अब तू सही सकता तो वार कर अब नहीं तो फिर बर्दाश्त कर मैदान में क्यों आया झक मारने 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 समझता हूँ जो हर बात पे शेर लिख दे तीसरा जी मैं शायर उसे समझता हूँ जो हर बात पे शेर लिख दे अरे मैं गुरु जी से मानता हूँ जो हर इंसान को सीख दे अरे बनाने का दान भी तो ये मेरा मशवरा होगा अरे किसी को मांगने की नौबत ना आए देना ही है तो भिखारी को इसी बिक दे माझे शेर कसे आहेत लक्षात ठेव समजला का हा फालतूची पाकळ पाकळ करायचं नाही ऐक मी तुला काय म्हणतो आमचे काकाजी कन्वेजी एरिगेशन डिपार्टमेंट यांच्याकडून माझ्या पाठीला 100 रुपयाची भेट मिळाली माझ्या मंडळ आभारी आहे धन्यवाद त्याचप्रमाणे प्यारेलालजी शहीद सुभाष मंडळ बामणी यांच्याकडून सुद्धा माझ्या पाठीला 100 रुपयाची भेट मिळाली माझ्या मंडळ आभारी आहे धन्यवाद सबसे हर नाम लाख लाख शुक्रिया ऐका भेटले काय होईल का
ऐसा तो मुमकिन नहीं के ताने मारे ऐसे हम शौकीन नहीं अरे बेवजह के ताने मारो ऐसे हम शौकीन नहीं तू तो करे तो साथ है हम करे और साथ है मैदान में सिवाय जग मारने 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 किती गोळ असतील नागपूरचे संत्री कृष्णाजी कितीही गोळ असतील नागपूरचे संत्री म्हणून ठीके पत्रिका भुसावचे केर किती गोळ असतील नागपूरचे संत्र पण ठीके पत्रिका भुसावचे केर ज्याची मया त्याने वानबाईले होतील का रे पोरं वानबाईले होतील का रे पोरं रे कृष्णा बापू आम्ही एकच खुबी पकडतो अच्छा खुबी ते खुबी आम्ही रात्रभर चालवतो त्या दिवशी रुंदाची एक खुबी पकडली तर ते लंबत झालं त्याच्या आम्ही बापू मर्यादेनेच पाळतो जमेपर्यंत समजला का रावणाच्या राज्यात राहून तो बिभीषण बिघडला नाही अरे रामाच्या राज्यात राहून ते काही सुधारली नाही रामाच्या राज्यात राहून तो बिभीषण बिघडला नाही रावणाच्या राज्यात राहून ते काही सुधारली नाही सुधारले किंवा बिघड हे विचारावं ना पुरस्ते परिस्थिती नाही अरे विचाराची दिशा बदला तर तिची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही शाहीर साहेब काय म्हणतो कृष्णाजी पंच देकर हरिणी ने देखो ये किसके लिए महफिल की कर दे तसल्ली बैठी है किसके लिए अरे ये पुरुषोत्तम का ये विचारा है माझ्या गुरुवर्य काय म्हणता अरे ये दुसऱ्या डिस्टर्ब नको करा डिस्टर्ब करायचा पुरा कपडा होईल बरं अरे ये पुरुषोत्तम का ये विचारा है अरे पुरुषोत्तम का ये विचारा है अरे देर नहीं है प्यारा है मैदान में क्यों आया झक मारने अबे मैदान में क्यों आया झक मारने मैदान में क्यों आया झक मारने मैदान में क्यों आया झक मारने
हा आमचे मोठे बंधू हॅलो दिलीपजी कांबळे बहुजन समाज पार्टी उमरड विधानसभा प्रभारी यांच्याकडून माझ्या पार्टीला 500 रुपयाची भेट मिळाली. माझ्या मंडळ आभारी आहे, धन्यवाद. सत्य हसत नाम लाख लाख रुपये. त्याचप्रमाणे